बरोबर. आणि तुम्ही शाळेमधून कुणाचा पहिला नंबर आलेला रनिंगमध्ये यावर्षी हात वर करा. बरोबर. आता तुमच्या पाठीवर तुमचे शिक्षक काय करतात, कौतुकाची थाप देतात. ते झाला चांगला स्पर्श. तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, बरोबर आहे, डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देताना तुम्हाला स्पर्श करतात, तो झाला चांगला स्पर्श. वाईट स्पर्श म्हणजे काय? वाईट स्पर्श म्हणजे तुम्हाला कुणीतरी ओढतंय, ढकलतंय, तुमच्या अंगाला हात लावतंय, हा झाला वाईट स्पर्श. आणि हा वाईट स्पर्श विशेष करून मुलींनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि एखादा व्यक्ती जर आपल्याला स्पर्श करीत असेल तर आपलं मन, आपला दिमाग, आपली बुद्धी आपल्याला सांगते की हा व्यक्ती आपल्याला वाईट हेतूनं, वाईट इराद्यानं आपल्याला स्पर्श करतो. मग हे आपण विशेष करून मुलींना हे सगळं सांभाळलं पाहिजे. आणि ह्या सिच्युएशनमध्ये, ह्या सर्व सिच्युएशन तुम्हाला एखादा स्पर्श करतोय, त्याचा वाईट हेतू आहे, तुम्हाला वाटलं की हा व्यक्ती आहे, हा विद्यार्थी आहे, छोटे मुलं तर तसं करणार नाहीत, पण मोठे मुलं तसं करतात की एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला टच केलं, टच केल्याच्या नंतर त्याचा तुम्हाला इरादा कळला की हा मला वाईट इरादा नाही करतोय. मग त्यावेळेस तुम्ही काय सांगायचं, तुमच्या शिक्षकांना सांगायचं, त्यानंतर तुम्ही न घाबरता तुमच्या आईवडिलांना सांगायचं. जर त्या गोष्टी तुम्ही वारंवार जर लपवत राहाल तर तो समोरचा जो आहे तो तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मुली म्हणजे कोण आहेत? तुम्हाला माता जिजाऊ माहिती आहे? माता रमाई. तुम्ही शाळेमध्ये ऐकलं असेल ना, विविध भाषणामध्ये आपण सावित्रीबाईच्या लेकी आहात. मग तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले लेकी आहात. मग असं घाबरायचं नाही आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिकार करायला आपण शिकलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती काय, युद्ध चालू आहे, कुणाकुणाला माहिती आहे? टीव्हीवर पाहत असाल ना तुम्ही, कोण्या देशाचं चालू आहे युद्ध. आणि हा सुद्धा याच्यामध्येही सायबर अटॅकचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. तुम्ही पाहिलं असेल आता युद्ध कसे चालू आहे, पूर्वीचे युद्ध कसे चालू होते, ह्याच्याकडे बंदूक असायची, त्याच्याकडे बंदूक असायची, त्याच्यापूर्वी ह्याच्याकडे तलवार असायची, त्याच्याकडे तलवार असायची. आता युद्ध हे मोबाईलच्या जीवावरती. आणि या मोबाईलच्या जीवन इथून तुमची हॅकिंग होणार, सायबर अटॅक होणार आणि प्रत्येक देश एकमेकाच्या देशावर सायबर अटॅक करत आहे. कारण ह्याचं कारण असं आहे की पूर्ण जी आपली सिस्टीम आहे ती पूर्ण सिस्टीम ही पूर्ण कम्प्युटराईज झालेली. पूर्ण माहिती, इन्फॉर्मेशन पूर्ण कम्प्युटरमध्ये. आज एखादा व्यक्ती जर पोलीस स्टेशनमध्ये आला, त्याची पूर्ण माहिती ही कम्प्युटरमध्ये. जर त्याची माहिती लीक झाली म्हणजे सायबर अटॅक. तुम्ही ऐकलं असेल ह्याच्या मोबाईलमध्ये 500 रुपये गेले, त्याच्या मोबाईलमध्ये 2000 रुपये गेले, 100 रुपये गेले. ते कसे जातात? सायबर अटॅक करतात. कधी OTP न फसवतात, कधी लिंक न फसवतात. म्हणून सुरुवातीला एक लक्ष द्यायचं की मोबाईल हा अभ्यासासाठी वापरायचा. आणि मुळामध्ये मोबाईलवर गेम कोण बघतं बरं? गेम कोण खेळतं? नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जाईल जे खोटं बोलल ते. हा इमानदार दिसतोय. एक लक्षात घ्यायचं, मोबाईल बघायचा नाही. तुम्ही बघितलं असेल मोबाईलच्या अति वापरामुळं चष्मा लागतो. हे मला एक मोबाईलमुळेच लागलेलं आहे. बरोबर. मग काय करायचं, मोबाईल बघता, मोबाईल जास्त वेळ जर पाहिला तर डोळे फुटलेले तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील ना. त्याच्यामुळे तुम्ही लहान आहात, जास्तीत जास्त आपला मोबाईल टाळायचा आहे आणि जास्तीत जास्त लक्ष पुस्तकात द्यायचं आहे. एक लक्षात घ्या, पुस्तकामुळं मस्त घडत असतं. आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले असतील, राजश्री शाहू महाराज पाहिले असतील, पण कल्पना चावला नाव कुणी ऐकलं होतं? किरण बेदी, कल्पना चावला, कुणी ऐकले नाव? ऐकले का? ह्यांनी पुस्तकं वाचल्यामुळं ह्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणून आज पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव निघतं. तसं कल्पना चावला, किरण बेदी आपल्या शाळेमधूनही निर्माण झाल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल आणि मोबाईलला जास्तीत जास्त टाळावं लागेल. ठीक आहे, अभ्यास करताल? अरे हो, भारत माता की जय म्हटलं तुमचा जेवढा आवाज होता, अभ्यास करताल? शाबास, व्हेरी गुड. या ठिकाणी माननीय संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.